स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ व्रतकथा. एका ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगरीत सुसंस्कृत कुलीन घराण्यात शालिनीबाईचा जन्म झाला. आदर्श गुणांनी संस्कारित लहानगी शालिनी शिकून मोठी झाली आणि त्याच नगरीत शाळेत शिक्षिकेचे काम करू लागली. हाताखालचे सारेच विद्यार्थी शिकून मोठ्या मोठ्या पदावर अधिकारी झाले. यथाअवकाश शालिनीचा पुण्य नगरीत तशाच तोला मुलाच्या सुसंस्कृत घराण्यात विवाह झाला. सारे सुखाने आनंदी झाले होते. समंजस पती, पदरात 2 मुलं आणि सुखाचा संसार. पण या सुखाला दृष्ट लागली. पतीचा चांगला म्हणणारा मित्र कलिरूपाने समोर आला. पतीचे व्यवहार कौशल्य पणाला लागले. विसंगतीचा संग होत्याचं नव्हतं करून गेला. भागीदारीत चालवलेला व्यवसायात फसवणुकीचा आघात झाला. मित्रानेच दगा केला. काही लाख रुपये फसवणूक झाली. पतीची मानसिक अवस्था बिघडली. शालिनीबाईंनी अनेक व्रतवैकल्य केली, उपवास-तपवास केले, अनेक पारायणे केली, पण घर फिरले की घराचे वासेही फिरतातच. त्याप्रमाणे झाले. दैव फिरले तर कोण काय सहाय्य करणार? संसाराची घडी विस्कटली. अर्ध्यावरती पतीची साथ सुटली. पतीच्या देहवासनेने शालिनीबाई खचून गेल्या. पदरी 2 लहान मुलं आणि भविष्यात अंधार डोळ्यासमोर होता. हितचिंतक मैत्रिणींनी साथ दिली. शालिनीबाईंना अश्रू पुसून, पदर खोचून, लहान मुलांच्या भविष्याच्या चिंतेने समर्थपणे उभ्या राहिल्या. अनेक कष्ट करून मुलांचे संगोपन केले, शिक्षण देऊन समंजस केले आणि स्वाभिमानाने कर्तव्यतत्पर समंजस आयुष्य जगायला शिकवले. यथाकाळ मुलीचे सुयोग्य वराशी लग्न करून दिले. कन्या जामात सुखाने संसार करू लागले. मुलगाही शिकून सावरून मार्गी लागला. शालिनीबाईच्या जीवनात आता काहीसे विसाव्याचे क्षण येतील असे वाटले, पण हाय रे दुर्दैवा, ते पुन्हा सामोरे आले. एका प्रसिद्ध मान्यताप्राप्त दवाखान्यात जावई डॉक्टर होते आणि दैवाने पुन्हा घाला घातला. दवाखान्यातून दुचाकीवरून घरी परत येत असताना दिनांक 24 एप्रिल 2010 ला अतिवेगाने आलेल्या दुचाकीच्या जोरदार धडक बसून अपघात झाला. अपघात जीवावर बेतला. ज्या इस्पितळामध्ये अन्य रुग्णांवर उपचार करत होते त्याच ठिकाणी रुग्ण म्हणून दाखल करावे लागले. 71 दिवस जावई कोम्यामध्ये होते. डॉक्टरांनी आशा सोडून दिली. आता सारे काही देवावर अवलंबून होते. या उतारवयात शालिनीबाईवर मोठा आघातच होता. हे नवे संकट सहनशीलतेच्या पार होते. याच्या निवारणासाठी कोण मार्ग दाखवणार? आणि एक तपस्वी व्यक्ती समोरी आली. स्वामींचा कृपाप्रसाद घेऊन या संकटाचे निवारण करण्यासाठी शालिनीबाईंना त्याने स्वामींची पोथी दिली आणि ती पोथी नित्यनेमाने वाचून व्रत करण्यास सांगितले. त्याचबरोबर रोज 108 वेळा तारक मंत्र जपायचा. एका स्थानावर ठराविक वेळेचं बंधन पाळून कोणाशीही कसलीही चर्चा न करता एकाग्रपणे पूर्ण करायचे. शालिनीबाईंनी याही वयात जावयासाठी हे सारे मनापासून केले आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळाला. जावयाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली. शालिनीबाईंनी स्वामींची आराधना चालूच ठेवली आणि जावई बरे होऊन घरी आले. शालिनीबाईंनी स्वामींचरणी नतमस्तक होऊन शरणागतीने आभार मानले. स्वामींचे आशीर्वाद जसे शालिनीबाईंना लाभले तसे सर्व भक्तांना लाभोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.